डॉक्टर आंबेडकरांचा एक असा विचार ज्याने अक्षरशः भारतीय महिलांच्या भविष्याची दिशाच बदलून टाकली. आज आपण त्याच एका क्रांतिकारक विचाराचा मागोवा घेणार आहोत. म्हणजे राजकीय प्रगती आणि महिलांचे हक्क ह्यांचा नक्की एकमेकांशी काय संबंध आहे? कधी विचार केलाय का की संसदेत जे मोठे मोठे कायदे बनतात त्याचा थेट परिणाम आपल्या घरात, आपल्या रोजच्या आयुष्यात कसा होत असेल? चला, आज याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तर आपण आज ज्या विचाराबद्दल बोलतोय ना, तो खरं तर 3 वेगवेगळ्या पण एकमेकांशी घट्ट जोडलेल्या धाग्यांना एकत्र गुंफतो. हे धागे नेमके कोणते आहेत? चला पाहूया. हे बघा, इथे 3 महत्वाचे घटक स्पष्ट दिसतात. एक व्यक्ती डॉक्टर आंबेडकर, एक संकल्पना भारतीय राजकारण आणि एक वास्तव म्हणजे महिलांचं जीवन. आता या तिन्ही गोष्टी एकमेकांशी कशा जोडल्या गेल्या आहेत हेच तर आपल्याला पुढे उलगडायचे. चला तर मग सुरुवात करूया त्या द्रष्ट्या व्यक्तीपासून ज्यांनी या क्रांतिकारक विचारांची पायाभरणी केली. डॉक्टर B.R. आंबेडकर. हो, आपण सगळ्यांनाच ते भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून माहीत आहेत. पण त्यांची ओळख खरंच फक्त इथपर्यंत मर्यादित आहे का? नाही. देशाच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत त्यांचं योगदान किती मोलाचं आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण एक साधा प्रश्न मनात येतो की कायदे बनवणारी एक व्यक्ती आणि संपूर्ण समाजाची प्रगती यांचा नेमका संबंध तरी काय? म्हणजे कागदावरचे कायदे आणि जमिनीवरचा विकास हे जोडले जातात तरी कसे? या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते या 2 संकल्पनांमध्ये दडलेलं आहे. एका बाजूला आहे राजकीय प्रगती, जी संपूर्ण राष्ट्राच्या पातळीवर घडते, आणि दुसऱ्या बाजूला आहे स्त्री जीवनशैली, जी थेट आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याशी जोडलेली आहे. तर मग ही राजकीय प्रगती म्हणजे नक्की काय? काय अर्थ आहे या शब्दाचा? राजकीय प्रगती म्हणजे काहीतरी अवघड किंवा जळ शब्द नाही आहेत. याचा सरळ अर्थ आहे देशासाठी नवीन कायदे बनवणं, सरकारची व्यवस्था कशी असेल हे ठरवणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत हक्क मिळवून देणारी एक मजबूत चौकट तयार करणं. आणि हो, जेव्हा नागरिकांच्या हक्कांचा विषय येतो तेव्हा महिलांच्या हक्कांना बाजूला सारून चालणारच नाही. कारण आंबेडकरांच्या मते कोणत्याही समाजाच्या प्रगतीचा खरा आरसा म्हणजे त्या समाजातल्या महिलांची परिस्थिती. मग ही स्त्री जीवनशैली म्हणजे काय? तर समाजात मिळणारा मान सन्मान, आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या संधी, कुटुंबातलं स्थान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी केंद्रस्थानी आलो आहोत. देशाची राजकीय प्रगती आणि एका स्त्रीचं व्यक्तिगत आयुष्य या वरवर वेगळ्या दिसणाऱ्या 2 गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो? चला, आता हे सगळे धागे एकत्र जोडून पाहूया आणि यातून जो मुख्य विचार समोर येतोय ना, तो नीट समजून घेऊया. तर डॉक्टर आंबेडकरांच्या विचारानुसार ही प्रगती बघा 3 सोप्या पायऱ्यांमध्ये घडते. सगळ्यात पहिली पायरी देशात कायद्याचं राज्य आणायचं आणि सुधारणा घडवायच्या. दुसरी पायरी याच कायद्यांचा वापर करून स्त्रियांना समान हक्क द्यायचे. आणि मग येते तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, जेव्हा हे हक्क फक्त कागदावर न राहता स्त्रियांच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात खरा बदल घडवतात. थोडक्यात सांगायचं तर या संपूर्ण विश्लेषणाचा एकच निष्कर्ष आहे, तो म्हणजे एखादा समाज किती प्रगत आहे हे जर मोजायचं असेल तर त्या समाजातल्या महिलांनी किती प्रगती केली आहे हे पहा, बस. आणि हेच सार या एका वाक्यात किती सुंदरपणे मांडलं आहे की खऱ्या राजकीय प्रगतीचं मोजमाप हे स्त्रियांच्या दैनंदिन जीवनावर आणि स्वातंत्र्यावर होणाऱ्या परिणामावरूनच होतं. हे एक असं वाक्य आहे जे खरंच प्रत्येक काळात मार्गदर्शक ठरू शकतं. आणि हा विचार आपल्याला आजच्या वास्तवाकडे बघायला भाग पाडतो. कायद्याने तर स्त्रियांना अनेक हक्क दिलेले आहेत, पण प्रत्यक्षात ते किती मिळतात? कागदावरची समानता आणि खऱ्या आयुष्यातली समानता यात आजही काही अंतर आहे का? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.